आज तर विचारतच पडलो का एवढा मोठा ऍक्सिडेंट कसा झाला असं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगची सुरुवात आपण वेळ प्रवासाच्या पीयूसीच्या कार्यक्रमापासून केली. आज तर आपल्याला एका नवीन ब्लॉगरची भेट बी झाली बा. भाऊ बी म्हणे काही लाईक फॉलो कोणी करत नाही, ब्लॉगिंग सोडून दे म्हणे. म्हणलं राहू दे बा, करतील. आणि मग भाऊला बी म्हणलं वेळ प्रवासाच्या घेऊन निघून जा बा आता. आणि तेवढ्यातच एक लई मोठा कंटेनर आला बा आपल्या जवळ पीयूसी काढाले. ट्रकचा साऊंड सिस्टम तर लई जबरदस्त होता राव. बस चाचा रहने दो, वहीं पे रहने दो. आणि आपला फोन बी सन गरम झाला होता. म्हणलं याला थंड करायला पाण्यात टाकावं लागेल. आपल्या फोनला बी आपण कुठं आराम देतो. आता परत निघायचं होतं नागपूरला. आणि लहानपणापेक्षा तर लई काळा पडलो बा आता. आणि आजकाल तर भंडारा हायवेवर लई ऍक्सिडेंट व्हायला लागली की तुम्ही बी थोडा सावधान चाला बा ट्रक पासून. आणि थोडा समोर गेल्यावर अजून एक ट्रक दिसला बा डिवायडरच्या वर. आणि फायनली तिरुपतीवरून आपला लहान भाऊ बी आलाच होता. आता याला इथून पिकअप करून याला समोर ड्रॉप बी करायचा होता की गावाला. आणि वापसीमध्ये अजून एक दिसला बा. फायनली गावाला बी याला पोहोचून दिलं. पण मग समजलं की माझ्यासाठी काय आणलं नाही बायानं. बाहेरून किती फिरून या घरी आल्यावर तर भातच खायचा ना. आणि गोष्टीच्या नादात तो बी जळून गेला. चला काय भाजी बनवतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका बरं का.